नमस्कार, माझ्या तुझं तुका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत बीटरूट पनीर कटलेट, हेल्दी फूड. अगदी 6 महिन्याच्या बाळालाही चालेल असं. चला तर मग बनवायला सुरुवात करूयात. मी 3 बटाटे उकडून घेतले, स्मॅश करून घेतले, ते घालूयात. 1 बीट उकडून घेतले मी, त्याचं बारीक खीस केलंय. गाजर खिसून घेतलंय, बारीक कट केलेली शिमला मिरची घालूयात. ब्रेड क्रम्स कुरकुरीत होण्यासाठी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, लाल चटणी, कांदा लसूण मसाला, हे सर्व मिक्स करून घेऊया. याचं एकजीव करून घ्यायचं. याचं मिश्रण बनलं जातं. आता मी अर्धी वाटी पनीर घेतले, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हे सर्व मिक्स करून घेऊया. ह्याचे आपण आता गोळे बनवून घेऊयात. गोळा बनवून घ्यायचा, मध्ये प्रेस करून त्याची वाटी बनवून घ्यायची. वाटी बनवून घेतली ना, त्याच्यात पनीर घालूयात. थोडंसं पनीर घालायचं, जुळवून घ्यायचं आणि प्लेन करून चपटी टिक्की बनवायची. असे सर्व टिक्क्या करून घ्यायच्या. कलर छान दिसतोय ना. आणि याच्यावर थोडंसं तीळ घालूयात. असं प्लेन करून घ्यायचं. आपले सर्व टिक्कीज रेडी आहेत. आता आपण फ्राय करून घेऊया. थोडंसं तूप घालूयात. आणि एक टिक्की फ्राय करायला ठेवूयात. गॅस हा मीडियम ठेवायचा. सगळीकडे तूप पसरवून घ्यायचं. पलटी मारून घेऊयात. आपल्या टिक्की फ्राय झाल्यात. एका डिश मध्ये काढून घेऊयात. एका वाटीत मी दही घेतलेत, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, कोथिंबीर, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याला फोडणी द्यायची जिरे आणि मोहरीची. छान टेस्ट लागते. टिक्की बरोबर परफेक्ट लागते. टिक्की त्याच्यात बुडवून खाली ना, मस्त लागते. हे खूप हेल्दी फूड आहे. लहान मुलासाठी एकदम परफेक्ट स्नॅक आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू.